कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊ आपण ते बोनसचं सगळं सेटल केलंय, पण ते कामगार विचारत होते एवढा प्रॉफिट झालाय काय साहेब, काय पार्टी वगैरे आहे की नाही? देऊया देऊया त्यांना पार्टी। काका भाऊ, मला हे काय मेसेजेस येतात की माझा कंपनीचा फोन बंद झालाय आणि काही कळत नाही, म्हणजे काय नक्की? काका काय झालंय? कीर्ती, सुहास, कसं आहे, आपण जोपर्यंत एखाद्या कंपनीशी संबंधित असतो तोपर्यंतच तिथले नंबर सुरू असतात। म्हणजे मला हो, तुला कंपनीतून काढलंय। काका काय बोलतोयस तू? एक मिनिट, तुम्ही असं कसं करू शकता? तो जावई आहे घरचा, तुम्ही ऍटलीस्ट त्याचा तरी विचार करा ना। कीर्ती एक मिनिट, पूर्ण ऐकून घे। तुम्ही दोघांनी खूप मोठा घोटाळा केलाय आणि तुम्हाला दोघांनाही आम्ही असं सोडून देऊ असं तुम्हाला वाटलं का? आम्ही तुम्हाला काही शिक्षा केली नाहीये, पण इथून पुढे सुहास कंपनीत नाही राहू शकत। काय, आम्हाला कंपनीची पण काळजी घ्यावी लागेल, त्यामुळे काका पण प्लीज हे 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 असं नका ना करू। कंपनी म्हणजे माझं आयुष्य, मी खूप काही केलं या कंपनीसाठी। तुम्ही हवी तर दुसरी कुठलीही शिक्षा द्या ना, पण ही नको। अहो माझं अस्तित्वच नाही आहे या कंपनीशिवाय। एक मिनिट सुहास, त्या अस्तित्वावरच तू प्रश्नचिन्ह निर्माण केलंस हा घोटाळा करून। लक्ष्मणनी सांगितलं तसा हा निर्णय आम्ही घेतलाय, त्यामुळे आता यावर विचार नाही होणार। भाऊ, भाऊ, खूप स्ट्रिक्ट ऍक्शन नाही होत आहे ना? लक्ष्मण, तो आपल्या घरातला आहे म्हणून आपण त्याला पोलिसात दिलं नाही अजून। ती स्ट्रिक्ट ऍक्शन झाली असती। आपण योग्य तोच निर्णय घेतलाय, नको जास्त विचार करूस। कीर्ती, बास झालाय तुझा मूर्खपणा। तुला मी आधीच सांगितलं होतं हे सगळं करायची काहीच गरज नाहीये, पण तुझा ओव्हर कॉन्फिडन्स तुला नडला। हातात होतं ना ते सुद्धा घालवलंय आपण, आता काय करायचंय? मला माहितीये काय करायचंय ते। म्हणजे कळेल। सुहास, थांब ग जरा। अजून ठरत नाहीये का तुझा? अरे ठरव ना तू पटकन। गप्प बसलीस ना तर मला काहीतरी सुचेल। मग सुचव, काय करतोय? काय करतोय? तू गप्प बस कचरा। हे मस्त आहे। हे काय बसतोय? हे आता बघ कोण येतंय का बघ पटकन जा। हा, एक मिनिट, कोणीतरी येतोय। सुहास, अरे काय करतोयस तू? सुहास, काय करतोय? नको नको मारून घेऊ स्वतःला प्लीज। अरे लाग कीर्ती, तू लांब राहा। या घराला, या घरातल्या लोकांना मी खूप त्रास दिलाय। अगं या घरचं मीठ खाल्लं मी आणि त्या मिठाला मी नाही जागू शकलोय। सुहास प्लीज, हे बघ स्वतःला त्रास करून घेऊ नकोस। हवं तर मला मार, पण स्वतःला नको मारून घेऊस। तुला कळतंय का, ज्या कंपनीने मला एवढं काय दिलं त्या कंपनीतच मी घोटाळा केला आणि त्यासाठी खरं तर ही शिक्षा पण खूप कमी। तू सोड। सुहास, सुहास, तू शिवा तू थांबव ना त्याला। तुझं ऐकेल तो केवढं लागतंय त्याला, तो ऐकणार नाही असं। प्लीज थांबव ना, काहीतरी बोल। सुहास, भाऊ, काका, बाहेर या लवकर।
किती वेळा बोल तू माझ्या अरे पण ऐकून घे माझं ऐकून घ्या मला लागलं खूप लागलंय तुला भाऊ काय झालं एक सुहागम काय प्लीज ऐक भाऊ, सुहास सांगा ना काय करतोय सुहास? प्रायश्चित्त तुम्हाला माझ्यामुळे जो काही त्रास झालाय ना त्याचं प्रायश्चित्त घेतोय. थांबा सोडा सोडा हे बस झालं नका करू हे सगळं. भाऊ हे बघा मला माहितीये त्यांच्याकडनं खूप मोठी चूक झाली. खरंच त्यांनी कितीही कारणं दिली ना तरी ते आपण नाही विसरू शकत. पण भाऊ मला फक्त एवढं म्हणायचंय की ते पण या घरचा भाग आहेत ना. तुमची मुलगी आहे ती. काका तुमची लाडकी पुतणी आहे. असं नको करूया ना त्यांच्या बरोबर. आणि काका भाऊ आपण आपल्याच माणसांच्या चुका पोटात घालतो की नाही. शिवा तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण आम्ही कधी माफ करणार नाही असं म्हटलेलंच नाहीये. फक्त वेळ लागेल असं म्हटलंय, पण हे असं वागणं चुकीचं आहे. तुमचा राग मान्य आहे मला, यांना पण तुमचा राग मान्य आहे. पण भाऊ तुम्ही असं त्यांना कंपनीतनं बाहेर काढून नका टाक. भाऊ तुम्ही म्हणाल तर या कंपनीसाठी मी माझा जीव सुद्धा द्यायला तयार आहे. सुहास अरे थांब जरा, काय बोलतोयस तू हे? शिवा मला सांग काय म्हणणं आहे तुझं? हे जे काही झालंय ते सगळं विसरून जायचं आणि काही झालंच नाही असं वागायचं. नाही माझं असं काहीच म्हणणं नाहीये. माझं म्हणणं त्यांना शिक्षा करा ना, पश्चाताप होऊ दे त्यांना. हे बघा माझं एवढंच म्हणणं की त्यांना कंपनीत ना कुठल्या तरी साधी जागा द्या ना, कोणते अधिकार देऊ नका. शेवटी त्यांचा पण जीव आहे ना कंपनीवर. म्हणजे मी आता नोकर म्हणून राहायचं? तुम्हाला चालेल ना, तुम्ही कोणतेही काम कराल ना सुहासराव? काय हो 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 म्हणजे हे बघा त्यांना आपण परत घरातल्या माणसासारखं वागवूया ना. त्यांचा पण जीव तुटतोय, त्यांनाही त्रास होतोय. आणि तुम्ही मला सांगा आता ते जर इथून निघून गेले तर तुम्हाला तरी ते सहन होईल का? सीताई तुम्ही? मला पटतंय शिवाचं म्हणणं. त्यांची चूक झालीच आहे आणि त्यांना पश्चाताप करायला हवाच. पण आपण त्यांच्याशी जरा चांगलं वागू बोलूया. शिवा म्हणते म्हणून मी तुम्हाला माफ करतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.